नमस्कार. राज्यभरातील प्रत्येक बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील किंवा ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा होणे बंद झाले असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापर्यंत ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा हप्ता नव्हे तर फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे. कारण की जानेवारी महिना संपला असून आता फेब्रुवारी महिना सुरू झाला असल्यामुळे जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता अशा पद्धतीने आता 19वा हप्ता आणि 20वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होईल. कोणत्या बहिणींच्या खात्यावरती तर ज्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. परंतु ज्या बहिणींचा हप्ता हा बंद झाला होता, ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. बघा, KYCच्या काही कारणास्तव बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही आणि समोर आलेल्या माहितीनुसार बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींनी कोणते काम केले पाहिजे हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. KYC चुकलेल्या बहिणींची अंगणवाडीताई करणार पडताळणी, अशा पद्धतीची बातमी आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर अशा बहिणींची पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता बहिणींची पडताळणी कोण करणार तर अंगणवाडी सेविका बहिणींची घरोघरी जाऊन पडताळणी करणार. आता पडताळणीमध्ये त्या काय तपासणार तर बघा, लाभार्थ्यांचे नाव, आधार, KYC तपशील, कुटुंबातील सरकारी नोकरी व उत्पन्न निकष असतील. तसेच म्हणजेच की ज्या बहिणी खरोखरच पात्र आहेत का, म्हणजेच की ज्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे तर अशा बहिणींची तपासणी केली जाणार. म्हणजेच की काय तपासणी केली जाणार तर ज्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे अशा बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत आहेत का नाहीत, अशा बहिणी खरोखरच पात्र असतील का, म्हणजेच की लाडक्या बहिणींची एक प्रकारे पडताळणी होणार. आणि ज्या बहिणी खरोखरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील, ज्या बहिणी खरोखरच लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशा बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाणार. त्यामुळे ज्या बहिणींचा हप्ता जमा होणे बंद झाले असेल, ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींना काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता सध्या जर बघायला गेलं तर राज्याच्या राजकारणामध्ये नुकताच एक महत्त्वाचा बदल झाला आहे. तुम्हाला माहीतच असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं होतं. अजितदादा यांच्या निधनानंतर अजितदादा यांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ही सर्व महिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे. महिला नेतृत्व सत्तेमध्ये असल्यामुळे लाडकी बहीण योजनेसारख्या महिला कल्याणकारी योजनांना अधिक गती मिळेल अशी आशा आपण करू शकतो. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार देखील पूर्ण होऊन अर्थमंत्री नियुक्त होतील, ज्यामुळे रखडलेले सर्व निर्णय मार्गी लागतील. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा यांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांनी शपथ घेतली आहे. आणि महिला नेतृत्व सत्तेमध्ये असल्यामुळे लाडकी बहीण योजनेसारख्या महिला कल्याणकारी योजनांना अधिक गती मिळू शकते बहिणींसाठी. आता म्हणजेच की अजितदादा यांच्या पत्नी सुनित्राताई पवार बहिणींसाठी महत्त्वाचे म्हणजेच की निर्णय घेतील. बहिणींसाठी अजितदादा यांच्या पत्नी देखील सुनित्राताई पवार म्हणजेच की बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेतील, बहिणींसाठी कार्य करतील अशी आशा आपण नक्कीच करू शकतो. आता अजितदादा यांचा जर विचार केला
तर अजितदादा यांनी महिलांसाठी म्हणजेच की या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेतले होते, ते आपल्याला माहीतच असतील. म्हणजेच की लाडकी बहीण योजना सुरू करणे असेल, तसेच महिलांना खुश करण्यासाठी, महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अजितदादा यांनी म्हणजेच की या ठिकाणी खूप प्रयत्न केले होते. अजितदादा यांचे कार्य आपल्याला नक्कीच म्हणजेच की आपल्यासाठी मोलाचे असतील आणि ते नक्कीच आपल्याला म्हणजेच की अजितदादा यांची आठवण करून देतील. आता अजितदादा यांच्या निधनानंतर अजितदादा यांच्या पत्नी सुनित्राताई पवार या देखील बहिणींसाठी नक्कीच मोठे कार्य करतील अशी आशा आपण या ठिकाणी म्हणजेच की करू शकतो. तर बघा, सध्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर राजकारणामध्ये हा नुकताच बदल झाला आहे. अजितदादा यांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ही सर्व महिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे. महिला नेतृत्व सत्यमध्ये असल्यामुळे नक्कीच आता लाडकी बहीण योजनेसारख्या महिला कल्याणकारी योजनाला अधिक गती या ठिकाणी म्हणजेच की मिळू शकते अशी आपण आशा करू शकतो. तर बघा, आता म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकार देखील या ठिकाणी बहिणींना खुश करण्यासाठी म्हणजेच की प्रयत्न करत आहे. बहिणींना सक्षम करण्यासाठी, बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून देखील प्रयत्न केला जात असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता सध्या जर बघायला गेलं तर सध्या बहिणींच्या लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक तक्रारी वाढत होत्या. म्हणजेच की बहिणींच्या अनेक तक्रारी होत्या, परंतु बहिणींच्या तक्रारी निवारणासाठी देखील सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, EKYC बद्दल असेल किंवा लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झाले असतील किंवा इतर काही जर तक्रार असेल, म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या तक्रारीच्या निवारणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता राज्य सरकारने 181 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. जर लाडकी बहीण योजनेबद्दल तुमची जर काही तक्रार असेल तर तुम्ही नक्कीच 181 या हेल्पलाईनवरती तुम्ही संपर्क साधा. तुम्ही जर 181 या हेल्पलाईनवरती संपर्क साधला तर तुमच्या सर्व समस्याचे, तुमच्या सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण या ठिकाणी काय पाहण्याचा प्रयत्न केला तर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे हे आपण या ठिकाणी म्हणजेच की पाहण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सर्व काही म्हणजेच की या ठिकाणी म्हणजेच की जी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, EKYCच्या म्हणजेच की EKYCच्या कारणामुळे बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा होणे बंद झाले होते. बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता. ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा बहिणींसाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. कोणता निर्णय घेतला तर बहिणींची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. बहिणींची पडताळणी कोण करणार तर अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींची पडताळणी करणार. हे तुमच्या लक्षामध्ये आले असेल. आता अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींची पडताळणी करणार. कोणत्या लाडक्या बहिणींची पडताळणी तर ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले आहे, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींची अंगणवाडी सेविका तपासणी करणार, पडताळणी करणार. आणि या पडताळणीमध्ये ज्या बहिणी खरोखरच पात्र असतील, ज्या बहिणी खरोखरच लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशा बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाणार. त्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींनी तात्काळ अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही अशा बहिणींनी काय केले पाहिजे तर अशा बहिणींनी तात्काळ अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधले पाहिजे. हे काम करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत अशा बहिणींनी काय केले पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आता त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता पुढचे हप्ते नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता स्क्रीनवरती बघू शकता, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 रुपये एकत्र येणार अशा पद्धतीची देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने किती तर आतापर्यंत एकूण 18 हप्ते वाटप केले आहेत. आता ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण होते, ज्या बहिणींनी म्हणजेच की या ठिकाणी म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बहिणींची ई-KYC असेल, ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता पुढचा हप्ता हा 100% जमा होणार आहे. म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता 19वा हप्ता जमा होणार आहे जानेवारीचा, आणि लगेच फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिना आता सुरू झाला आहे. मग फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर राज्य सरकारने जानेवारी महिन्यामध्येच जानेवारी महिन्याचा हप्ता देणे अत्यंत आवश्यक होते, परंतु काही कारणास्तव जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला. आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला असला तरी बहिणींना काळजी करण्याची गरज नाही, कारण की बहिणींच्या खात्यावरती आता फक्त जानेवारीच नव्हे तर फेब्रुवारी महिन्याच्या देखील हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये जमा होणार असल्याचं आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता एकत्र जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं आहे, परंतु हे जे 2 हप्ते आहेत हे एकत्र नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, सध्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर अद्याप देखील राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार जानेवारी महिन्याचा या ठिकाणी 19वा हप्ता, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता हा एकत्र येण्याची शक्यता आहे. आणि दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये कधी तर 10 फेब्रुवारीच्या दरम्यान, म्हणजेच की साधारणतः 10 फेब्रुवारी पर्यंत बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता 10 फेब्रुवारी याच दिवशी काय जमा होणार तर बघा, समोर आलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि 9 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आहे आणि 10 तारखेदरम्यान या ठिकाणी म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, निवडणुकीच्या नंतर पैसे जमा होतील असं सांगण्यामध्ये आलं आहे. परंतु जर मागील काही दिवसांचा जर विचार केला तर मागील काही दिवसांमध्ये असं सांगण्यामध्ये आलं होतं की निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार. कोणता तर जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार. परंतु त्यातच काय झालं, राज्याचे जे अर्थमंत्री होते, ज्यांच्याकडे अर्थ खातं होतं, असे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. यामुळे आता लाडकी बहीण योजनेवरती कोणताच परिणाम होणार नसला तरी जो निधी वाटप व्हायचा होता तो या ठिकाणी म्हणजेच की वाटप होण्यास थोडा विलंब या ठिकाणी होऊ शकतो, कारण की राज्याला सध्या अर्थमंत्रीच नाही. कारण की आता अर्थमंत्र्याचं काम जर बघायला गेलं तर कोणत्याही योजनांचा जर निधी वितरित करायचा असेल, कोणत्याही योजनांचे जर हप्ते वितरित करायचे असतील तर त्याकरिता अर्थमंत्र्यांची सही असणे अत्यंत आवश्यक आहे. आता लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होत होता तो हप्ता जमा होण्यापूर्वी राज्याचे जे अर्थमंत्री होते अजितदादा, त्यांच्या सह्या त्या ठिकाणी लागत होत्या. म्हणजेच की अजितदादा यांनी सही केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत होते. परंतु आता अजितदादा यांचं निधन झालं असल्यामुळे सध्या जे अर्थमंत्री पद होतं ते सध्या रिकाम आहे. परंतु बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. शक्यतो राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडेच अर्थ खातं या ठिकाणी जाऊन या ठिकाणी म्हणजेच की जे काही कामे या ठिकाणी म्हणजेच की रखडली असतील, जो काही म्हणजेच की या ठिकाणी हप्ता म्हणजेच की वितरणाची जी काही प्रक्रिया रखडली असेल ती आता लवकरच या ठिकाणी मार्गी लागण्याची शक्यता आहे. कारण की आता लवकरच नवीन अर्थमंत्री म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आता अर्थ खातं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता अर्थ खातं म्हणजेच की अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे गेलं की लगेच या ठिकाणी म्हणजेच की सर्व निर्णय मार्गी लागतील. म्हणजेच की साधारणतः या ठिकाणी म्हणजेच की ही जी प्रक्रिया आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर आता सांगायचं झालं तर हप्ता वितरणासाठी जी काही प्रक्रिया लागणार आहे म्हणजेच की इथून पुढे जी काही प्रक्रिया लागणार आहे ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया लक्षात घेता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता हा साधारणतः
10 फेब्रुवारीच्या दरम्यान जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि ही माहिती या ठिकाणी म्हणजेच की सूत्रांच्या माध्यमातून न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे। आता सर्व काही माहिती तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला म्हणजेच की सविस्तर समजेल। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तर लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते सरकारने वितरित केले। त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जमा होणार होता, परंतु काही तांत्रिक कारणास्तव या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला, फेब्रुवारी महिना सुरू असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणे अपेक्षित आहे आणि सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा एकत्र जमा होण्याची शक्यता आहे। कधी तर साधारणतः 10 फेब्रुवारीपर्यंत बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणे बंद झाले होते, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून अशा बहिणींची पडताळणी होईल। ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर अशा बहिणींची पडताळणी होईल आणि पडताळणीनंतर ज्या बहिणी खरोखरच पात्र असतील, ज्या बहिणी खरोखरच निकषामध्ये बसत असतील, तर अशा बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाईल। त्यामुळे बहिणींचे पैसे बंद झाले असतील, ज्या बहिणींचे पैसे बंद झाले असतील तर अशा बहिणींना देखील काळजी करण्याची काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। आता जानेवारी महिना संपला आहे, फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या साधारणतः 10 तारखेपर्यंत जमा होईल आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते तर अशा बहिणींची पडताळणी होईल आणि पडताळणीनंतर रखडलेले सर्व हप्ते आणि सध्याचे नवीन हप्ते असे मिळून एकत्र पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील। समजा जर या ठिकाणी उदाहरण द्यायला जर गेलं तर बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता, पात्र असून सुद्धा ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींची पडताळणी होणार। पडताळणीमध्ये ज्या बहिणी खरोखरच पात्र होतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेला 17वा हप्ता आणि 18वा हप्ता आणि सध्याचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता अशा पद्धतीने हे सर्व हप्ते एकत्र जमा केले जातील। त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। अगदी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बहिणी खरोखरच लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील, तर अशा बहिणींचे पैसे हे कोठेही जाणार नाहीत, पैसे तुमच्या खात्यावरती 100% जमा होतील। हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर इतर काही तुमचा प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। तुमचं नाव, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। त्याचबरोबर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल, समजली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी, लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तसेच जी महत्त्वाची सूचना आहे ती पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। ज्या बहिणींची काही तक्रार असेल तर अशा बहिणी नक्कीच 181 या हेल्पलाईन वरती कॉल करू शकता। तुमची जर काही तक्रार असेल आणि तुम्ही जर 181 या हेल्पलाईन वरती जर कॉल केला तर तुमच्या तक्रारीचे 100% निवारण केले जाईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर ही माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।